मंगळवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे अकोट शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचलं। धारोळी वेस, शेख कॉलनी आणि गजानन नगर परिसरात नाल्यांचा निचरा न झाल्यानं पाणी घरांमध्ये शिरलं। नागरिकांनी नगर परिषदेच्या नाली सफाई मोहिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। अंजनगाव मार्गावरील धारोळी वेस, शेख कॉलनी तसेच गजानन नगर परिसरातील काही भागांमध्ये नाल्यांमधील पाण्याचा निचरा न झाल्यानं पावसाचं पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरलंय। अचानक घरात पाणी घुसल्यानं रहिवाशांची तारांबळ उडाली असून घरातील साहित्याचंही नुकसान झाल्याचं सांगण्यात येत आहे। नगर परिषदेकडून दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नाले सफाई मोहीम राबविण्यात येत असली तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा साचलेला असल्यानं पाण्याचा निचरा होत नसल्याचं चित्र दिसून आलंय। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून संबंधित विभागानं तातडीनं उपाययोजना करून तुंबलेल्या नाल्याची साफसफाई करावी अशी मागणी परिसरातील रहिवाशांकडून करण्यात येत आहे। रात्री आम्हाला बसायला जागा नव्हती। लहान लहान लेकरं, एक मुलगा शेजारी पाठवला, एक मुलगा जोड येऊन तो दुसऱ्याच्या घरी काही झोपत नाही म्हणून त्याला घेऊन झोपलो आम्ही। लहान मुलगा आहे माझा, त्याला कुठं ठेवावं? तोही म्हणे आई घरातच झोपतो बापा, पाणी आहे म्हटलं घरात कुठं झोपतो घरांनी? तर म्हणे मी काही जात नाही म्हणे बाहेर, म्हणे आई होतेच झोपतो। तर त्याला टाकलं पाणी, तिथं खालून पाणीच पाणी होतं। पोरगं रात्रभर झोपलं बी नाही। आमच्या पूर्ण घरात पाणी शिरलं होतं आणि आम्ही सामान वगैरे उचलत होतो। ते उचलता एवढी घाण झाली आमची की आम्हाला काही सुचतही नव्हतं। काही सामान वाहून जात होतं तर काही हातात पकडत होतो। दोघे जण आम्ही त्याच नादी लागलो आणि लेकरं होते जिथे बाजूच्या घरी दिले, काऊन की पाणीच पाणी होतं पूर्ण घरात आणि काही जागा नव्हती आम्हाला। काही सामान उचलू ठेवत होतं। मग एक बाज आणली, त्याच्यावर आम्ही कसंही रात्रभर बसलो। ते पाणी फेकत होतो, काही हे होत होतं। तर 12-1 वाजेपर्यंत ते पाणी चालूच होतं। 12 वाजल्यानंतरही थोडंसं कमी झालं, मग आम्ही त्या बाजीवर कसंही झोपलो, कशी रात्र काढली।